पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं तुमच्याशी। नेत्राविषयी मी बोलले आता तिच्याशी। खूप विचित्र अवस्था आहे तिची, खूप काळजी वाटते मला तिची। म्हणजे तिच्या बाबतीतच हे सगळं का घडतंय हे खरंच कळत नाही। ती माझ्याविषयी असं निरर्थक का बोलली तुमच्याशी आणि ते तुमच्याशीच का बोलली हे कळायलाही काही मार्ग नाहीये ना। मी जेव्हा नर्स होते तेव्हा डॉक्टर पुरंदरे म्हणून होते। त्यांचा एक मुलगा होता, गौरव नाव होतं त्याचं। त्याला असा आजार होता नेत्रासारखा, मानसिक आजार। तो असं स्वतःच मनातल्या मनात वेगवेगळ्या गोष्टी रचायचा आणि मग त्याचा त्रास व्हायचा त्याला खूप। डॉक्टर पुरंदरेंनी ट्रीटमेंट केली त्याची आणि त्याच्यानंतर बरं वाटायला लागलं होतं त्याला। मी बघते म्हणजे त्यांचा नंबर मिळतोय का कुठून, म्हणजे नेत्रावर उपचार करता येतील लवकरात लवकर। काय झालं असं का बघताय तुम्ही माझ्याकडे? पटत नाहीये का तुम्हाला मी काय सांगतेय ते? नेत्राबद्दल काळजी वाटते, ती लवकरात लवकर बरी व्हावी अशी इच्छा आहे म्हणून बोलतेय मी सगळं। हा मानसिक आजार खूप भयंकर असतो शेखर, तुम्हाला कल्पना नाहीये त्याची। नेत्रा जे काही बोलली, तिचा मानसिक आजार हे सगळं आहेच। आपण तिची ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू करूया, कारण नेत्रा आपल्या अद्वैतचा रक्षा कवच आहे। तिच्यामुळे अद्वैतचा जीव वाचला। नेत्रा आणि मी तुला जे प्रश्न विचारले त्याचा काही संबंध नाहीये। मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवेत। अनिल कुठे आहे? तुम्हाला कळत नाहीये का शेखर? मी भूतकाळाविषयी नाही, मी आत्ताच्या गोष्टीबद्दल बोलतेय आणि प्लीज आपण आत्ताच्या गोष्टीबद्दलच बोलूया। अनिल जे वागलाय ना माझ्याशी ते विसरायला खूप काळ गेलाय माझा आणि मला ते परत नाही आठवायचंय। तुम्ही प्लीज भूतकाळ नका उकरून काढू। आणि त्रास कुठल्या गोष्टीचा होतो माहितीये का? हे फक्त प्रश्न म्हणून नाही विचारतात तुम्ही। माझ्यावर दाखवलेला अविश्वास आहे हा शेखर, आणि इतका विश्वास की जगण्याची इच्छाच मेलीये माझी आता। इतका टोकाचा विचार करण्याची गरज नाहीये। मी टोकाचा विचार करतेय शेखर? मी करतेय की तुम्ही करताय? मी जे काही करतोय ते आपल्यासाठी करतोय, आपल्या घरासाठी करतोय। आणि काही प्रश्नांनी जर आपल्या अडचणी कमी होणार असतील तर त्याची उत्तरं नकोत का मिळायला? नाही आठवते मला। मग जे आठवतं ते सांग। मला नाही आठवते शेखर, मला काहीच आठवत नाही आणि मला आठवायचं सुद्धा नाहीये। या भूतकाळाने खूप त्रास दिलाय मला, आता बास। प्लीज नका उकरून काढू परत। आणि काही प्रश्नांची उत्तरं नसतात शेखर, का हट्ट करताय तुम्ही? हा हट्ट नाहीये रुपाली, हट्ट नाहीये। तू तुझा वेळ घे पण उत्तर दे।
त्या नेत्राला आता जिवंत नाही सोडणार. आता बाईसाहेब मला गप्प करण्यासाठी काही करू शकतात. मला सावध राहायला हवं. कोण आहे? कोण आहे? काय झालं? घाम का आलाय तुला इतकं?
घाबरलीस? नाही साहेब, तुम्ही इथे मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. आता? हो, चल. शेखर म्हणतोय वेळ घे आणि उत्तर दे. आणखी थांबले तर सगळंच संपेल. आता वेळ मारून चालणार नाही. या प्रश्नांची उत्तर द्यायची वेळच येऊ द्यायची नाही. हे संकट जर परतवून लावायचं असेल तर माझ्या बाजूने असलेल्या लोकांचा पुरेपूर वापर करून घ्यायला हवा. साहेब, काय बोलायचं तुम्हाला? सांगतो, थांब. घे. नाईस. Cheers. उघड आणि खा आता ते. भरवणार नाहीये मी तुला. टेन्शन आलं? एकदा जाऊन आरशात चेहरा बघ स्वतःचा. चेहऱ्यावर क्लिअर दिसतंय तुझ्या. नेत्रासी, आय कॅन अंडरस्टँड घरात जे काही झालंय, जे काही होतंय त्याचा तुलाही त्रास झाला असेल. पण आपण ना हे सगळं विसरून जाऊयात आता. काय आहे, तू स्वतः ऍक्सेप्ट केलंस ना की तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे. यातच तू अर्धी लढाई जिंकलीयस आता. सो नाउ जस्ट बी स्ट्रॉंग. सगळं व्यवस्थित होईल. मी पण त्याच दिवसाची वाट बघते जेव्हा सगळं व्यवस्थित होईल. काय झालं? नेत्रा, मला एक सांग. आईने त्या ममता राजाध्यक्षाला मारलंय हा असा विचार का आला तुझ्या मनात? साहेब, जन्म दिलाय त्यांनी तुम्हाला. आई सुद्धा नाही म्हणणार आहात का तुम्ही त्यांना? फक्त जन्म देणं एवढंच काम असतं का आईचं? त्या बाईने मला फक्त जन्म दिलाय. बाकी आई म्हणून जे काही करायचं असतं ना त्यातलं काहीच नाही केलं तिने. आणि म्हणूनच प्रेम, माया, ममता हे सगळं मला जिच्याकडून मिळालंय ना तिलाच मी आई मानतो. पाहिलं तुम्ही,
आई म्हणालात आणि ममता हा शब्द आपोआपच तोंडून निघाला. ए ओव्हर ऍक्टर, मी जो प्रश्न विचारलाय ना त्याचं उत्तर दे मला आधी. सांग ना, का वाटलं तुला असं की आईने त्या बाईला मारलं असेल? नेत्रा, काय विचारतोय मी? नेत्रा, तुझ्या मनात जे काही आहे ना ते क्लिअर बोल. साहेब, मलाच नाही माहित मी असं का म्हणाले होते. बरं मला सांग, तुला आणखी काय काय प्रॉब्लेम जाणवतात? नेत्रा, काय ना, या मानसिक आजारावर आपण वेळेत उपचार केले ना तर सगळं व्यवस्थित होईल. एव्हरीथिंग विल बी फाईन. हा, आता फक्त तू घाबरू नकोस. मी, आई बाबा, रादर घरातले सगळेच तुझ्या बरोबर. तू माझा जीव वाचवला होतास ना, सो नाउ इट्स माय टर्न. Cheers. खा लवकर, नाहीतर मेल्ट होईल दे. थांब. ही मुलगी फार वस्ताद आहे. ती राजकारण्यासारखे डाव खेळायला लागली आता. तिने शेखरला सांगितलं हे खूपच डेंजर आहे. ताई, पण शेखरने मान्य केलं ना की ती मानसिक आजारी आहे म्हणून ती हे सगळं बडबडतीये, तर मग ठीक आहे ना, सोड ना. शेखरला अजून विश्वास बसलाय की नाही हे कळत नाहीये मला. आणि ज्या पद्धतीत शेखर मला प्रश्न विचारतोय ते खूप गंभीर आहे बंटी. मला तर वाटतं की नेत्रा मानसिक आजारी वगैरे काही नाहीये. मी तिला बोलताना पकडलंय ना, त्यामुळे आता ती डाव खेळतेय. आणि शेखरला विश्वासात घेतलंय तिने, त्यामुळे फावतंय तिचं. मी काय म्हणतो, तिची ती ट्रीटमेंट सुरू झाली ना की त्या म्हाताऱ्यासारखी तिची अवस्था करून टाक. नंतर येऊन मी तिला टपकून टाकेन आणि आपण असं सांगू की मानसिक आजारामुळे तिने आत्महत्या केली. आत्महत्या मला करावी लागेल बंटी. काय बोलतेस तू? तुला का आत्महत्या करावी लागेल? काय बोलतेस तू? शेखरचा विश्वास संपादन करायचा असेल तर आत्महत्या करावीच लागेल. ताई, पण तू का आत्महत्या करणार आहेस? आणि मला एक सांग, तू आत्महत्या केल्यानंतर त्या शेखरचा विश्वास संपादन करून करणार काय? त्याचं भीती वाटली ना मला गमवायची. म्हणजे हीच भीती मला शेखरच्या मनात निर्माण करायची.